जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव सौरभ खोटेले. सौरभ खोटेले या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपण या व्हिडिओमध्ये मराठी व्याकरण विषयावरील टॉपिक वाईज प्रश्नोत्तरे घेणार आहोत. आजचा टॉपिक आहे वर्णमाला व वर्णप्रकार. तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग सुरू करू. प्रश्न पहिला, खालीलपैकी फक्त ह्रस्व स्वरांचा गट कोणता? ऑप्शन ए अ इ उ, ऑप्शन बी आ इ उ, ऑप्शन सी रू लू ये, ऑप्शन डी ए ओ औ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोणत्या वर्णाचा उच्चार करताना शेवटी स्वराचा आधार घ्यावा लागतो? ऑप्शन ए स्वर, ऑप्शन बी स्वरादी, ऑप्शन सी व्यंजने, ऑप्शन डी यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. प्रश्न तिसरा, ह्रस्व स्वरांचा उच्चार कसा असतो? ऑप्शन ए जास्त लांबीचा, ऑप्शन बी कमी लांबीचा, ऑप्शन सी मध्यम लांबीचा, ऑप्शन डी यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. प्रश्न चौथा, संयुक्त स्वर हे टिंबटिंब असतात. ऑप्शन ए कमी लांबीच्या उच्चाराचे, ऑप्शन बी ह्रस्व उच्चाराचे, ऑप्शन सी दीर्घ उच्चाराचे, ऑप्शन डी यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. प्रश्न पाचवा, खालीलपैकी कोणता वर्ण दुसऱ्या वर्णाच्या ऐवजी वापरता येतो? ऑप्शन ए व्यंजन, ऑप्शन बी स्वर, ऑप्शन सी स्वरादी, ऑप्शन डी अनुनासिक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी. प्रश्न सहावा, वर्णमालेत एकूण टिंबटिंब वर्ण कठोर आहेत. ऑप्शन ए 13, ऑप्शन बी 15, ऑप्शन सी 12, ऑप्शन डी 34. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. प्रश्न सातवा, देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या? ऑप्शन ए मराठी, गुजराती, हिंदी, संस्कृत, ऑप्शन बी मराठी, हिंदी, कानडी, इंग्रजी, ऑप्शन सी मराठी, तेलुगू, हिंदी, संस्कृत, ऑप्शन डी मराठी, कानडी, गुजराती, बंगाली. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. प्रश्न आठवा, खालीलपैकी समूहवाचक नामांचा गट निवडा. ऑप्शन ए गंगा, सचिन, पुणे, ऑप्शन बी मुलगा, गाय, पर्वत, ऑप्शन डी कडक, थवा, संघ, ऑप्शन डी सौंदर्य, गर्व, हुशारी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 9, पुढीलपैकी महाप्राण व्यंजन ओळखा. ऑप्शन ए ह, ऑप्शन बी ळ, ऑप्शन सी ज्ञ, ऑप्शन डी ज्ञ. या प्रश्न योग्य उत्तर ऑप्शन ए. प्रश्न क्रमांक 10, मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण महाप्राण म्हणून मानले जातात? ऑप्शन ए 48, ऑप्शन बी 14, ऑप्शन सी 34, ऑप्शन डी 12. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 11, व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे? ऑप्शन ए 2 व्यंजनांचे एकत्रीकरण, ऑप्शन बी व्यंजन व स्वर यांचे एकत्रीकरण, ऑप्शन सी 2 स्वरांचे एकत्रीकरण, ऑप्शन डी व्यंजनांना मधून स्वर काढून टाकावे. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन बी. प्रश्न 12, मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषापासून विकसित झाली आहे? ऑप्शन ए इंग्रजी, संस्कृत, ऑप्शन बी कानडी व हिंदी, ऑप्शन सी संस्कृत व प्राकृत, ऑप्शन डी संस्कृत व मराठी. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 13, अक्षर म्हणजे काय? ऑप्शन ए तोंडावाटे निघणारे ध्वनी म्हणजे अक्षर,
ऑप्शन बी आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुणेला अक्षर असे म्हणतात. ऑप्शन सी अक्षर म्हणजे लवकर नष्ट होणारे. ऑप्शन डी यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 14. भाषेची स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला टिंबटिंब म्हणतात. ऑप्शन ए व्याकरण. ऑप्शन बी भाषाशास्त्र. ऑप्शन सी लिपी. ऑप्शन डी बाराखडी. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन ए. प्रश्न 15वा. योग्य पर्याय निवडा. ऑप्शन ए व्यंजन अधिक स्वर बरोबर अक्षर. ऑप्शन बी स्वर अधिक व्यंजन बरोबर संयुक्त स्वर. ऑप्शन सी व्यंजन अधिक व्यंजन बरोबर स्वर. ऑप्शन डी स्वर अधिक स्वर बरोबर जोडाक्षर. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन ए. प्रश्न 16. निभृत म्हणजे काय? ऑप्शन ए ह्रस्व ऑप्शन बी दीर्घ उच्चार. ऑप्शन सी लांबट उच्चार. ऑप्शन डी तोकडा उच्चार. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी. प्रश्न क्रमांक 17वा. राम वनात जातो या वाक्यात एकूण किती मूलध्वनी आहेत? ऑप्शन ए 7. ऑप्शन बी 11. ऑप्शन सी 3. ऑप्शन डी 14. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 18. पर्यायी उत्तरातून योग्य ते पर्यायी उत्तर शोधा. भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते कारण. ऑप्शन ए भाषेच्या प्रवाहात वळणे नसतात. ऑप्शन बी भाषेमध्ये बदल होत जातात. ऑप्शन सी भाषेच्या व्याकरणाच्या नियमांना मुरड घालावी लागत नाही. ऑप्शन डी भाषेचा प्रवाह अखंड चालू नसतो. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी. प्रश्न क्रमांक 19. क्ष आणि ज्ञ यांना कोणती व्यंजने म्हणून ओळखले जाते? ऑप्शन ए संयुक्त व्यंजने. ऑप्शन बी व्यंजने. ऑप्शन सी कठोर व्यंजने. ऑप्शन डी मृदू व्यंजने. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. प्रश्न क्रमांक 20. मराठी वर्णमालेत इंग्रजी भाषेतून कोणते 2 स्वर स्वीकारले आहेत? ऑप्शन ए ये व ऐ. ऑप्शन बी उ व औ. ऑप्शन सी रु व ऋ. ऑप्शन डी ॲ व ऑ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. प्रश्न 21. जोडाक्षरात क्रमाने प्रथम येणारे टिंबटिंब हे अपूर्ण उच्चारले जाते. ऑप्शन ए व्यंजन. ऑप्शन बी स्वर. ऑप्शन डी साधित. ऑप्शन डी वाक्य. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन ए. प्रश्न क्रमांक 22. मराठी वर्णमालेत किती अर्धस्वर आहेत? ऑप्शन ए 5. ऑप्शन बी 3. ऑप्शन सी 4. ऑप्शन डी 6. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 23. क च त ट प या गटातील व्यंजनांना काय म्हणतात? ऑप्शन ए स्पर्श व्यंजने. ऑप्शन बी अंतस्थ व्यंजने. ऑप्शन सी उष्म व्यंजने. ऑप्शन डी मृदू व्यंजने. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. प्रश्न क्रमांक 24. भाषा विषयक कौशल्याच्या साधारणपणे किती पायऱ्या आहेत? ऑप्शन ए 5. ऑप्शन बी 3. ऑप्शन सी 4. ऑप्शन डी 2. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन ए. प्रश्न 25. विसर्ग हा एक रिकामी जागा वर्ण आहे. ऑप्शन ए तालव्य. ऑप्शन बी ओष्ठ्य. ऑप्शन सी कंठ. ऑप्शन डी दंत तालव्य. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. प्रश्न 26.
विधाने वाचा. पहिला विधान आहे द ध ही कठोर व्यंजने आहेत. दुसरा विधान आहे ज झ ही मृदू व्यंजने आहेत. तिसरा विधान आहे ग ह हे अनुनासिके आहेत. ऑप्शन ए अ व ब चूक. ऑप्शन बी फक्त अ चूक. ऑप्शन सी फक्त ब बरोबर. ऑप्शन डी अ आणि क बरोबर. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 27. पुढे काही वर्ण प्रकार दिलेले आहेत, त्यांचा अचूक क्रम ओळखा. श क ह व. ऑप्शन ए स्पर्श महाप्राण अर्धस्वर उष्मे. ऑप्शन बी उष्मे स्पर्श महाप्राण अर्धस्वर. ऑप्शन सी महाप्राण अर्धस्वर स्पर्श उष्मे. ऑप्शन डी अर्धस्वर उष्मे महाप्राण स्पर्श. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन बी. प्रश्न 28. ज्या अक्षरात 2 किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास टिंबटिंब म्हणतात. ऑप्शन ए शब्द. ऑप्शन बी जोडाक्षर. ऑप्शन सी संधी. ऑप्शन डी अक्षर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 29. पुढे काही विधाने दिली आहेत, त्या आधारे योग्य पर्याय निवडा. विधान 1. स्वर हे पूर्ण उच्चाराचे वर्ण आहेत. दुसरा विधान आहे व्यंजने ही अपूर्ण उच्चाराची आहेत. ऑप्शन ए फक्त अ बरोबर. ऑप्शन बी फक्त ब बरोबर. ऑप्शन सी अ आणि ब बरोबर. ऑप्शन डी अ आणि ब चूक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 30. चाकर या शब्दातील चा या आद्याक्षराचा उच्चार कोणत्या प्रकारात येतो? ऑप्शन ए तालव्य. ऑप्शन बी दंत्य. ऑप्शन सी दंत तालव्य. ऑप्शन डी कंठ तालव्य. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन सी.